मंडळी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत या नवीन मेहनतीच्या प्रवासामध्ये. तर सकाळचे मंडळी 6:40 झालेत. आज डोंबिवली स्टेशनला थोडासा लेट झाला. एवढी मंडळी थंडी आहे ना, डोकं पण नाही झालं. टोपी वगैरे घातली मस्तपैकी, कारण जाताना एवढं थंडीची हवा मारते ना. रिक्षा आहे मंडळी, फॉर्च्युनर वगैरे आपली मोठी गाडी नाही आहे. तर आणि ऑफिसमध्ये गेल्यावर एसी पण जास्त असतो फ्लो, त्यामुळे थोडीच थंडी भरते अंगामध्ये. तर नक्कीच किती काही असू दे, आपला संघर्ष मंडळी थांबणार नाहीये. तर सकाळचे वाजले 6:40, बघू शकता डोंबिवली स्टेशनला येऊ आता. ओला उबेर दोन्ही पण चालू केले. तर बघूया आजचा दिवस कसा असणार आहे, आजची कमाई किती होते. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई साहेब, एवढी थंडी आहे ना. शनी मंदिरला मी आता गाडी इकडे लावली, बघू शकता. आपला गाडीचा आजचा लुक कमेंटमध्ये म्हणून नक्की सांगा. भावाने इकडे शेकोटी केली, तर जाऊन शेकोटी घेऊया. मंडळी, लोधा प्रीमियर मधून घनसोलीची ट्रिप पडले. निघालोय पॅसेंजरला पिकअप करायला. तर जाऊया डायरेक्ट आपण तुम्हाला त्या घनसोलीमध्ये जाऊन भेटून आहे तुमच्याशी. मंडळी, आपल्याला ट्रिप तर भेटलीच आहे. फॉरेस्टवरून आहे, लोधा प्रीमियरमधून घनसोलीची ट्रिप आहे. 250 रुपये दाखवते. तर आता आपण निघतोय, घेऊन पोचलोय पॅसेंजरच्या लोकेशनवरती. तर चला जाऊया. मंडळी, आत्ताच पोचलो आपण रिलायन्स गेटला. इथे बघू शकता हे लोकेशन होतं. 255 रुपये भाडे झाले. लोधा प्रीमियरमधून ट्रिप होती मॅडमची. मॅडमला घेऊन पोचलो डायरेक्ट. बिलकुल ट्रॅफिक नव्हतं. 25-30 मिनटात पोचलं डायरेक्ट रिलायन्सच्या इथे, रबाळे MIDC तिथे जे पहिलेच लेपला आहे. तर चला जाऊया. भरपूर एवढी थंडी लागते म्हणजे गाडी साईडने अशी हवा मारते, तर थंडी भरपूर आहे. त्यामुळे आता जाऊया ऑफिसला. वाजलेत सकाळचे 8:20 झालेत. तर चला जाऊया आता ऑफिसला. आता बघून घ्या, इथे थांबली गाडी आपली. चला कॉर्पोरेट लाईफ बघायला गाईस, कॉर्पोरेट लाईफ. तर चला मंडळी, जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. म्हणजेच ऑफिसमध्ये 8.5 तासाचं हार्डवर्क करायचं आपल्याला. नंतर आपल्याला पण संध्याकाळी येताना गाडी घेऊन जायची घरी. ते पण भाडे घेऊन जायचं. म्हणजे आज येताना मला एक घनसोलीची ट्रिप भेटली रिलायन्सची. 250 रुपये भेटले. 250 रुपये ही मंडळी अमाऊंट माझ्यासाठी तर कमी नाही. त्यामुळे नक्कीच बघूया आता कसं होतं. पण संध्याकाळी आपल्याला घरी जायचं आहे भाडे घेऊन. चला जाऊया. गाडी इकडे पार्क केली, बघू शकता. ही पार्किंग आहे. चला. तर जय शिवराय मंडळी, संध्याकाळच्या वाजलेत 6:45 झालेत. आणि आता आपण पोचलोय पार्किंगमध्ये. गाडी वगैरे साफ केली आणि आता आपण जायचं आपल्याला घरी जायचं. तर बघूया आपल्याला कुठे घरी जायचं. तर ट्रिप घेऊन जायलाच लागेल मंडळी, कारण संघर्ष आपल्या आयुष्याचा भागच आहे. तर बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडते. ओला उबेर पण चालू केले, बघू शकता तुम्ही उबेर. तर चला, सकाळी तर आपण एक 250 रुपयाची ट्रिप मारली. बघूया आता 300-250ची भेटते का, म्हणजे 500 रुपये होतील आपल्याला कवर. हा मंडळी संघर्ष खूप माझा मोठा आहे. मी हा संघर्ष एकट्यानेच निवडला आहे. तर नक्कीच चला जाऊया, बघूया कुठली ट्रिप पडते. भाई साहेब, एवढं ट्रॅफिक झालं नाही इथं. ट्रिप बघून पॅसेंजर कधी वेट करून पॅसेंजर ट्रिप कॅन्सल करतात. डोंबिवली वेस्टची ट्रिप पडली. चला बघूया इकडं, बघूया भेटते का. पॅसेंजरला कॉल करले, पॅसेंजर रिसिव्ह नाही करते. तर मंडळी, ऐरोली स्टेशनपासून इथं आपल्याला डोंबिवली वेस्टची ट्रिप पडली होती. पण ऐरोली स्टेशनपासून इथे माइंड स्पेस येईपर्यंत आपल्याला 10 मिनटं लागली. पॅसेंजरला मी मेसेज केला होता, कॉल रिसिव्ह नव्हते करत की ट्रॅफिक आहे, थोडा टाईम लागेल. पण पॅसेंजरने कॅन्सल केली. ठीक आहे, आपण काय करू शकत नाही. हेच आपल्याला शिकून जातं या गोष्टी सर्व. म्हणजे आता आलो आहे माइंड स्पेसच्या इकडे. ऐरोलीचा जो भुयारी मार्ग आहे इकडे यायला
ठाणे बेलापूर रोडला ते ट्रॅफिक झालं होतं, उलट्या सुलट्या गाड्या सगळं टाकल्या. चला बघूया कुठली ट्रिप पडते. 6-7 झालेत. एकदा ट्रिप भेटली की घेऊन निघालो, मग काय टेन्शन राहत नाही. एकदा ट्रिप भेटेपर्यंत थोडंसं पेशन्स ठेवायला लागतात, पण काय नाही, आपला संघर्षाचा भाग आहे, म्हणजे आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे घाबरून जात नाही आपण, कोणाला घाबरत नाही. घाबरण्याचं कारण पण याच्यात काही नाही, स्वतःवरती विश्वास ठेवा बस, सर्व काय होतं. मंडळी फायनली आजचा दिवसही संपलेला आहे. एक डोंबिवली वेस्टची ट्रिप पडली होती. ट्रॅफिकमुळे पॅसेंजरला मेसेज केला मी, पॅसेंजरने कॅन्सल केली. तर म्हटलं ठीक आहे, एक ट्रिप कॅन्सल झाल्यानं म्हणजे आपलं काही पुढचं नशीब ठरत नाही, त्यामुळे मी थांबलोच. नंतर थोड्या वेळानं आपलं एक डोंबिवली वेस्टची ट्रिप भेटली. सागावची ट्रिप होती, नांदिवलीची. थोडेसे 20 रुपये कमी भेटले, 330 रुपये भाडे झालं, 350 रुपये भाडं आहे ॲक्च्युली. पण ठीक आहे मंडळी, वेळेला ट्रिप भेटणे ते मेन इम्पॉर्टंट आहे. पूर्ण MT येण्यापेक्षा 330 रुपये परवडले मला आणि आलो घरी. आणि 9 वाजलेत म्हणजे फ्रेश वगैरे झालं. तर कसा होता माझा मेहनतीचा प्रवास म्हणजे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या नक्की भावाला सपोर्ट करा, म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका उद्या नवीन संघर्षाच्या प्रवासामध्ये. धन्यवाद.